मित्रांनो, आपण थोडंसं थांबलो होतो, ब्रेक घेतला होता इथं. आता आपण निघूया. आपला ब्रेक झालेला आहे आणि आपली सिया मॅडमची गाडी म्हणजे आपल्या सिया आपली प्रिन्सेस यांची गाडी पुढे गेलेली आहे आणि आपल्याला आता जायचं आहे घ्यायचं त्यांच्या गाडीमध्ये. त्यांना आपल्याला कल्याण पिकअप करायचं. सात सात आपल्याला आपले माशाचे पॉईंट पण बघायचे. तर चला निघूया. आता आपण माईक सेट केलेला आहे. माईकमध्ये कसा आवाज येतो ते आपण व्हिडिओमध्ये बघूया. आता परत मी ते माईक काढून परत आवाज चेक नाही करू शकत, एवढा टाईम नाही आपल्याकडं. चला तर जाऊया. आपली गाडीची टाकी पण फुल आहे, टेन्शन नाही. आता सर्व ऑल सेट झालेलं आहे आणि आता तुम्हाला मी दाखवतो मड पारगावचा सीन धरणाचा. थोडंसं पुढे येतो. उन्हाळा असल्यामुळं माळशेजमध्ये काही एवढं सीन बघायसारखं नाही आहे, तरी पण तुम्हाला मी चालता चालता दाखवतो. मी काय थांबणार नाही कुठं, सर्व सीन तुम्हाला असेल चालूमध्ये दाखवणार आहे. ज्या लोकांनी माळशेजमध्ये येऊन एन्जॉय केला आहे, धबधब्याखाली आंघोळी केल्या आहेत, अशा लोकांनी कमेंट करायचं आहे कोण कोण आलं होतं, तुम्ही कोणत्या कोणत्या पॉईंटला एन्जॉय केला आहे, तर आपल्या कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला तर जाऊया मग आता आपण माळशेज. आपल्या आता माईकमध्ये आवाज कसा येते आपल्याला माहीत नाही, तरी पण आपण रेकॉर्ड करतोय. चला बघूया. आपला फर्स्ट टाईम आहे हा. येताना जो व्हिडिओ केला होता मी, त्याचा भरपूर काहीतरी प्रॉब्लेम झाले. माईकचा प्रॉब्लेम झाला. माईकच्या आपला तो चार्जिंगवाला माईक असतो, तर चार्जिंग संपली होती आणि आपण तसंच बरोबर करीत चाललो होतो. आता आपण ही डायरेक्ट मोबाईल कनेक्टेड माईक आणलेला आहे, ब्लूटूथवाला नाही आहे. त्याच्यामुळे आता चार्जिंग संपायचा विषयच नाही. संपली तर मोबाईलची चार्जिंग संपत. हे बघा, इथून धरण चालू झालेलं आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत झालं धरण, मला काही दिसत नाही. हे इथं धरण आहे. हे इथून आपण जाऊया तिथं आता पुलावरती. एवढ्या लांबपर्यंत हे धरण आहे. माउंट लावल्यामुळं ना थोडीशी जागा आपली हेल्मेटचे काच आहे ना पूर्ण लागत नाही. त्याच्यामुळं वारा हे आतमध्ये येतं आहे, हवा. त्या हवेने जर माईकला काही प्रॉब्लेम होत असेल आवाजाचा, त्याला काहीतरी आपल्याला जुगाड करावं लागेल. तेवढी जागा ही उघडी राहते. इकडं धरण आहे, इकडं सह्याद्रीचा पर्वत आहे, मधून आपण चाललोय. चला, बस गेली नाश्त्याला हॉटेल ममतावरती. ड्रायव्हरला भूक लागली वाटतं. मस्त मस्त हॉटेल आहे तिकडं. साहिल बिअर बार आहे इथं, बार.
इयर बार नको आहे आपल्याला. ट्रॅव्हलिंग करायचं आहे रस्त्याला इयर बार. इकडं सुद्धा आपल्याला शिवनेरीला जायला जास्त आहे. जुन्नरला रेणेद्री, ओझर, शिवनेरी आणि तुम्ही भीमाशंकरला पण इथून जाऊ शकता लेफ्ट साईडला. आपल्याला काही तिकडं जायचं नाही, आपल्याला जायचं कल्याणला. मागच्या ब्लॉकमध्ये आपण तिकडे गेलो होतो ओझरच्या गणपती दर्शनाला. आता तुम्हाला दाखवतो मी धरण. मस्त इथं संध्याकाळ. आता दुपारचं एवढं मजा येत नाही, संध्याकाळच्या टायमाला दिवस मावळे जातात त्यावेळेस, आणि सकाळी जेव्हा दिवस उगवतो ना तेव्हा इकडून मस्त सीन दिसतो यासाठी पूजासाठी. दिवस मावलं की डाव्यासाठी हे धरण येतं बघा. धरणाचं पाणी बघू शकतो तुम्ही. मस्त येतं सीन सगळं. मच्छी मारली जातात, थोड्या पाण्याची मच्छी आहे, मस्त आहे खायला, टेस्टी. कोणाला पाहिजे ना तिथं लोक विकायला मस्त रे. मी आरामशीर इथं घेऊन कल्याणला कुठं टाकोडा ठरवलं इकडं जाऊ शकतो तुम्ही डोंगर घेऊन. मला मस्त गोड्या पाण्याची मच्छी भेटेल खायला इथं. थांबतो मी तुम्हाला दाखवत असेल. जास्त वेळ थांबलो तर मला टाईम होईल. बघू शकता सूर्य असा इकडे गेलाय. मस्त मस्त वाऱ्याचा आवाज येतो. इकडे जुन्नर पट्टा काय मस्त आवाज सुटली आहे. बघा हे धरण. हे धरण एवढंच नाही, हे धरण असं जाऊन ह्या डोंगराच्या खालतून असं परत ती खिंड आहे, त्या खिंडीच्या खाली परत आपल्याला बघायला भेटेल. एवढं मोठं धरण आहे. बघा तुम्ही विचार करू शकता.
तिथून सरळ लांब 2-2.5 किलोमीटर लांब आहे. तिथून परत खाली पुन्हा या खिंडीच्या तिथं आपलं जाताना भेटा, तुम्हाला दाखवतो मी तिथं जाताना. चला तर जाऊया मग तिकडे. ही आपली बुलेट. पारगाव. मड आणि पारगाव. तर मित्रांनो, मग तुम्हाला मी दाखवू पुन्हा धरण ते इकडून आलेलं आहे. आता आपण इथून असं आलो, इकडं आलं असं. आणि आता इथं बघा त्या साईडचं धरण इथं आलेलं आहे. तेच धरण इथं ते धरण येतं मडगाव पारगाव इकडे आलेलं आहे. आता इकडं खुबी आहे, इकडं पुढं खुबी गाव आहे. आणि आपण आता इथून असं इकडून आलो.